नमस्कार मंडळी. आज आपण शेवग्यांच्या शेंगांचं पौष्टिक आणि चविष्ट असं सूप करणार आहोत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शेवग्यामध्ये भरपूर जीवनसत्व, खनिजं असतात, जी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. साधं अगदी हे सूप हलकं आहे आणि पचनासाठी उत्तम असून कोणत्याही ऋतूमध्ये किंवा आजारी असताना खूप आराम देणारं आहे. चला मग अगदी सोप्या पद्धतीने हे शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं करायचं बघूया. त्यासाठी इथे मध्यम साईजच्या अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या जराशा अशा जाडसर घ्यायच्या म्हणजे की नाही ह्याच्यामध्ये गर चांगला निघतो अगदी. आता पहिल्यांदा मी ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात, कोरड्या पुसून घेतल्यात आणि त्यानंतर या प्रकारे ह्या चिरून घ्यायच्यात. ह्याच्यावरचं साल निघत असेल तर ह्या प्रकारे काढून घ्यायचं. या प्रकारे इथे सगळ्या शेवग्याच्या शेंगा मी चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यातली सालं पण काही जेवढी निघाली तेवढी काढलेली आहेत. आता त्याचबरोबर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चिरून घ्यायचा आहे. आपला इथे कांदासुद्धा चिरून झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी आलं घेतलेलं आहे 1 इंच. आल्याच्या वरचं साल इथे काढून घेतलेलं आहे. आलं स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेलं आहे आणि आलंसुद्धा मी इथे चिरून घेते आहे आता. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालते. हिरवी मिरची या प्रकारे मी बारीक चिरून घेते. तुम्ही मिरची जर तुम्हाला याच्यामध्ये आवडत नसेल, जर लहान मुलांसाठी करणार असाल सूप, तर मिरची स्किप करा. पण मिरची घातल्याने पण चव खूप छान येते अगदी. त्यानंतर लसूण मी इथे सोलून घेतलाय आणि या प्रकारे बारीक असा चिरून घेते. लसूणही इथे मी चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता एक कुकर घेतलेला आहे मी इथे आणि मी हे सगळं कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. सगळ्यात अगोदर खालच्या बाजूला कुकरच्या तळाशी मी इथे शेवग्याच्या शेंगा घातल्यात. त्याचबरोबर इथे कांदा चिरलेला घातलेला आहे, लसूण चिरलेला घातलेला आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे, आलं घातलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. पाणी अगदी जास्त घालायचं नाहीये. हे सगळे जिन्नस बुडतील एवढंच आपल्याला इथे पाणी घालायचंय. आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या इथे मी 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्यामध्ये आपल्या ह्या शेवग्याच्या शेंगा अगदी मऊसूत अशा छान शिजतात. आता इथे कुकर लावून घेतलेला आहे आणि आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या पण झालेल्या आहेत. झाकण मी इथे काढून घेते. पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण काढायचं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा शेवग्याच्या शेंगा या शिजलेल्या दिसतायत. आपण चेक करूया. हे बघा. अगदी व्यवस्थित शेंगा शिजलेल्या आहेत आणि हाताने असं बघितल्यानंतर अगदी मऊसूत अशा झालेल्या आहेत. आता की नाही या शेवग्याच्या शेंगा आपल्याला मिक्सर जारमधनं फिरवून घ्यायच्यात. आता मिक्सरच्या जारमध्ये आपण हे सगळे जिन्नस घातलेले आहेत. त्याबरोबर कुकरमधलं जे पाणी आहे ना, ते सुद्धा ह्याच्यामध्ये थोडं घालायचं. म्हणजे हे सगळं व्यवस्थित ग्राइंड होईल. त्याचबरोबर देठासकट इथे कोथिंबीर घातलेली आहे स्वच्छ धुवून आणि मिक्सरमधनं हे अगदी बारीक असं ग्राइंड करून घेतलंय. हे बघा. ह्याची अगदी छान अशी पेस्ट होईल या प्रकारे हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे म्हणजे की नाही ह्यातला जो चोथा आहे ना तो वरच्या बाजूला राहील आणि आपलं जे सूप आहे ना त्यासाठी जे लिक्विड आहे सगळं असं छान मऊसूत तयार होईल. आता इथे एक चाळणवरती ठेवली त्याच्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण जे ग्राइंड करून घेतलेले ते घातलेले आहेत आणि या प्रकारे हे चमच्याने वरतून असं फिरवायचं म्हणजे सगळा गर जो आहे ना शेवग्याच्या शेंगांचा तो खाली पडतो. या प्रकारे उरलेलं सुद्धा सगळं मिश्रण ह्या चाळणीमध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं असं चमच्याने ढवळून पूर्ण गाळून घ्यायचं आणि जो वरती चोथा राहील ना तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. पूर्ण याचा गर सगळा निघतो. ही की नाही अगदी सोपी पद्धत आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप करायची. या प्रकारे तुम्ही केलं की नाही की जास्त काहीही व्याप न होता हे बघा. या प्रकारे ना पूर्ण चोथावरती राहिलेला आहे आणि या प्रकारे असं केल्यामुळे की नाही चोथा वेगळा होतो आणि पूर्णपणे शेवग्याच्या शेंगांचा अर्क निघतो. या प्रकारे असा व्यवस्थित अर्क ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये जे शिजवलेलं पाणी होतं की नाही ते सुद्धा ह्याच्यात ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार सेंधवचं मीठ घातलंय. एक पाव चमचा होईल एवढं जिरा पावडर घातली आहे. पाव चमचा धना पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करायचे. याच्यामध्ये इतर कुठलीही गोष्ट आपल्याला घालावी लागत नाही. आपण शिजवतानाच ह्याच्यामध्ये आलं, मिरची आणि लसूण घातलेला आहे, कांदा घातलेला आहे. त्याची चव ह्याच्यामध्ये पूर्ण उतरलेली असते. आता एक 5 मिनिटं हे ना सूप छान असं उकळून घ्यायचं म्हणजे की नाही आपण जे आत्ता मीठ वगैरे घातले त्याची चव पूर्णपणे या सूपला लागते आणि हे अगदी चविष्ट असं होतं. एक 5 मिनिटात हे सूप मी इथे उकळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे. मस्त आपलं हे शेवग्याच्या शेंगांचं सूप इथे तयार झालेलं आहे आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर हे सूप घेणार असाल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही ताक ॲड करू शकता. हलकंसं गार झाल्यानंतर त्याच्यात ताक घालायचं आणि हे सूप प्यायचं. खूप छान लागतं. किंवा हिवाळ्यामध्ये आणि जर पावसाळ्यामध्ये तुम्ही जर सूप घेणार असाल, तर त्याच्यावरती लिंबू पिळू शकता. आता आपण ह्याला वरतून हलकीशी फोडणी घालणार आहोत. तुम्ही वेट लॉससाठी जर करणार असाल, घेत असाल हे सूप, तर तुम्ही ह्याला फोडणी घालू नका. पण इथे मी हलकंसं अगदी पाव चमचा इथे तूप घातलेलं आहे, साजूक तूप आणि त्यामध्ये की नाही एक पाव चमचा होईल एवढे जिरे घालायचे. त्याच्यामध्ये थोडासा मी इथे हिंग घातलेला आहे, म्हणजे अजून चव वाढते. आणि आता ही मस्त जिऱ्याची फोडणी या आपल्या सूपवरती घालायची. ह्याची चव अगदी खूप छान येते. मी अगदी कमीत कमी तुपाचा इथे वापर केलेला आहे. पण तुम्ही जरी वेट लॉससाठी हे जर करणार असाल सूप, तर याच्यामध्ये फोडणी घालू नका. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त पुन्हा एखाद मिनिटभर एक छान उकळी येऊ द्यायची. मस्त आपलं हे सूप तयार झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा. अशाच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल, तर फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.